ओम काळेश्वरी. आज 14 मे 2025 वार बुधवार. आज वाघोलीमध्ये नंदाताई जाधव यांच्या घरी गेनमाईचा कार्यक्रम आहे. ताईंची पहिली गेनमा झालेली आहे आणि पहिल्या वेळेस आम्ही काळूबाई उभी केली होती आणि अंबाबाईचा फक्त मुखवटा टाक केला होता. तर आता 2012 मध्ये झालं ना आपले, आहे का, 2012 साली त्यावेळेस पहिली गेनमा झाली होती आणि आता परत 13 वर्षांनी तुळजापूरच्या आईचा आपण मुखवटा छान असं केलंय आणि पहिल्या देवीमध्ये पण भर घातले आणि आता आम्ही देवी घेऊन घरी आलोय. तर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण कार्यक्रम पहा. आणि पहिल्या वेळेस आम्ही 2012 साली त्यावेळेस परिस्थिती एकदम जेमतेम होती. आता आईसाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी केलेल्या सेवेचं आणि भक्तीचं आणि त्यांच्या मुलाच्या दोन्ही मुलं जे काय काम व्यवसाय करतात त्यांच्या प्रयत्नाचं फळ हे त्यांना चांगलं भेटल्यामुळं त्यांनी परत 13 वर्षांनी की आपण एक छान कार्यक्रम इथं आपल्या दारासमोर करूयात म्हणून आज आम्ही कार्यक्रमासाठी आलेलो आहे. आता सर्वप्रथम आपण देवी घरात घेताना की देवी आपण शिवावलडत देव आणत असतो. तर त्यावेळेस भाताचे मुटके आणि एक तांबर पाणी आपण देवावरती उतरून आपण ज्या रस्त्याने आलोय त्या साईडला टाकायचं असतात. घ्या आता ते डिश ना, हे दोन्ही एकाच हातात घ्या. एकच हां, दोन्ही देवीवरून उतरायचं, असं फिरवायचं. आम्ही आलो त्या साईडनी. आता ते पातन ते घ्यायचं आणि आता आपण सर्वप्रथम पाद्यपूजनाचा कार्यक्रम होईल आणि पायपूजन झालं की मग 5 साड्यांचे पायघड्या टाकायच्यात. पायघडी टाकून कोऱ्या वस्त्रावरती देवघरामध्ये घ्यायचं आहे. हा, डोक्यात टोपी पण घालायची. मी म्हणत होतो दादा आणा नाही तर म्हणा घरात असल्या बापू चला पटपट. उद्या मी तुम्हाला घालतो टोपी, घाला मानाची नाही तर सोन्याची घालू आता. मला तीच करायची म्हणजे आपले घालतात. अर्धा किलो सांगितले पण थोडासा लवकर जगदंबे सुखाचं थोडं फास्ट. आशीर्वाद सुखी राहा. काळूबाईच्या नावानं चांगले आईराजा देव दे, सदानंदीचा देव दे. बोल भवानी माता की जय. दर इकडे माळ का नाही घातली. काळूबाई सुखाचं तिकडे बघ. हो तिकडे बघून इकडे पूजा केली ना त्यांनी. हां, जगदंबे सुखाचं ठेव, पाठेश्वरी राहा, यश मिळू दे. जाईल तिथं यश बरकाता मिळू दे. असंच आनंदी राहा, खुश राहा. आई काळूबाईचा, आई अंबाबाईचा आशीर्वाद कृपादृष्टी अखंड तुमच्या परिवारावरती राहावं. तिचं आई काळूबाई चरणी प्रार्थना. साड्या टाका ना, साड्या टाका. दरवा तू ही घे, तर तू ही घे. मी पुढं पाऊल टाकतो. पुढे येऊ दे बाळा. घे तुळजापूरचे ना, मोठ्याकडे एक बारक्याकडे. हां, तुझ्यासाठी साड्या उलट्या टाकू नका, फक्त सुईच्या बघून टाका. हां, इकडे माझ्या. हां, नका इथं धरायची. साड्याच्या आहेत ना, मी द्या.
हे नाही चुरगळत नाही. हा. साडीवर चाल. आईरा जाऊ देव दे सदानंदी चाव देव दे बोल भवानी माता की जय. साडीवर चालायचं. नाही घेतलं ना दोघांना घे. काय तिथलं म्हणजे माझ्या आडे जास्त जास्त तेवढीच तार घेतलाय ना उमऱ्या बसले पप्या जावरती एक कुंकाची वाटे ते ताप मी तसं लिहून दिले सगळं त्यांना. आणि की मागच्या पुढे टाकायचे ना दोन टाकायचे नाही लागायच्या मला चालूच राहू दे ना लाईट तुझे मला आता काय करायचं तर आता या ठिकाणी वटी स्टार्ट घ्या श्री या बाहेर. आता या ठिकाणी आपण पाच सवासणींच्या हाताने आई साहेबांची वटीवरती हळदी कुंकू वाहून घेतलंय आणि आता वटी भरून देवीला घरामध्ये घ्यायचं आहे. आलं इकडून बेटा. तर ताट धरतो मी. एक वटी तू इथं देवीच्या पायाला परत ताटात घे. तर आता आपली जर तिथं वटी ठेवल्यावरती मिरे आपल्या जरा विस्कळीत होतील म्हणून आपण वटी भरून परत हातामध्येच घेणार आहे. अशा हातातच राहू दे. ही तुळजापूरच्या आईची वटी व्यवस्थित धरा. सांडलेव नाही पाहिजे ना. धर बेटा तू पण व्यवस्थित धर. त्याचा अर्धवटच तिला उरकून हे करायला लावल्या. इथं देवीच्या पायाला लाव. छान. आणि आता देवी पुढे येते आतमध्ये उजवा पाऊल आतमध्ये टाकून यायचं. इथं एक मिनिट. तुम्ही दोघांनी केलं तरी चालन. एका वेळेस धर तुम्ही दोघे आता माग या धर आणि दोन्ही देवींना टेक व खाली घे. मी तुम्ही हात सैल सोडा मी एक करतो. काळूबाईच्या नावानं चांगले. चला उजवा पाऊल झाका. आई साहेब आनंदाने ह्या घरामध्ये सुख शांती समाधान लागू दे. सगळी मनात चितलेली काम होऊ दे. थांबा. चल बा. आईरा जाऊ देव दे सदानंदी जाऊ देव दे बोल भवानी माता की जय. आता पूर्ण घरात देवे फिरवा. आईला सगळं घर दाखवायचं. यावेळेस आपण असं सगळं चालू जा. आपण ज्यावेळेस देवी घरामध्ये आणतो त्यावेळेस देवीला पूर्ण घर दाखवायचं असतं म्हणून आपण प्रत्येक रूम मध्ये देवी घरात फिरवायचे. किचन हॉल बेडरूम पर्यंत पूर्ण घरामध्ये देवाला आपण फिरवायचं आहे. पूर्ण घरामध्ये न्या. तुम्ही त्यांच्या नावाचं फोन कर. लाईट लावा. समर्थ काय करतो मी काय ना आता देवघरात लगेच नाही. आता देवघरात देव इथंच तुम्ही थांबा. तुम्ही इकडे आता आपण त्या ठिकाणी देवासाठी छान असं देवघर बनवलेलं आहे. पण ज्यावेळेस आपला कार्यक्रम होईल आणि 5 पावली होणार, बाण लाटून होणार आहे, 5 पावली होणार आणि कान फुकायचा कार्यक्रम, होमाचा कार्यक्रम, पूर्ण कार्यक्रम झाल्याच्या नंतर सकाळी आई साहेबांना पहाट 3:30-4 वाजता घरामध्ये घेऊन त्यांना ज्या ठिकाणी मंदिर केले त्या मंदिरामध्ये आपण ठेवणार आहोत. आता लगेच देवी मंदिरामध्ये ठेवायची नाहीये. कारण देवीला एकदा मंदिरात स्थापन केली की कमीत कमी 24 तास देवी त्या ठिकाणावरून हलवता येत नाही. त्यामुळे आपण स्थापन केल्याच्या नंतर 24 तास देवीला तिथून हलवायची नाहीये. म्हणून आता आपण जर देवी त्या ठिकाणी ठेवली तर 5 पावलेला देव आपल्याला उचलता येणार नाही. त्यामुळे आता आपण लगेच मंदिरात देवीला
ठेवायचे नाही, तोपर्यंत दिवी मंदिराच्या बाहेरच ठेवायची आहे आणि पुढील कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. ओम काळेश्वरी काळेश्वरी. ओम काळेश्वरी. आज 14 मे 2025 वार बुधवार. आज वाघोलीमध्ये नंदाताई जाधव यांचा परत एकदा गेनमाळीचा कार्यक्रम आहे. 2012 मध्ये त्यांची काळूबाईची आणि अंबाबाईची गेनमाळ झाली होती, पण त्यावेळेस परिस्थिती अभावी काळूबाईचा मुखवटा लहान केला होता आणि अंबाबाई उभी केली नव्हती. तर त्यांच्या घरातील मुलांना असं वाटलं की घरामध्ये तुळजापूरची आई पण उभी पाहिजे. त्यासाठी आज आपण तुळजापूरच्या आईची स्थापना करण्यासाठी या ठिकाणी आलोय. तर नवीन जरी आपण एखादा मुखवटा केला तर त्याच्यासाठी आपल्याला गुरुच्या हातूनच स्थापना करावी लागते आणि सगळं विधीपूर्वक कार्यक्रम करावा लागतो. त्यासाठी आपण आज या ठिकाणी परत 13 वर्षांनी परत आता गेनमाळ परत करतोय. एक उजळणी म्हणून ही गणमाळ करतोय. तर ज्यावेळेस पहिल्या वेळेस जसं विधी केला होता तसाच हा गणमाळीचा विधी आहे. तर सर्वांनी आता याच्यामध्ये पहा. तर आता सर्व उजं पाऊल ठेवा. तर आता सर्वप्रथम वाऱ्याचं शुद्धीकरण करायचं आहे. भवानी माता की जय. गोलमांढरच्या काळूबाईचा चांगले, काळूबाईच्या नावानं चांगले. इकडे घ्या. आणि आता काय करा, वाऱ्यावाल्यांनी एक तांब्यापाशी थांबायचे. ठीक आहे का? तांब्यापाशी थांबा वाऱ्यावाल्या. मी आयराचं म्हणलं की उचलायचंय. हा, दोरा आणि तांब्या उचलायचा. हा, उचला. माग घ्या. हा, तुम्ही उजवा पाऊल टाका पुढं.
आमची साडी घालून या वरती जाऊन जा आणि लवकर या 5 मिनिटात